नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक भारत स्वस्त भारत अभियानात मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुमच्या सोबत कांद्याचा रिझल्ट शेअर करणार आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा. आपल्यासोबत आहेत भट्टू अशोक गवळी सर, चिपलीपाडा येथील शेतकरी आहेत कांद्याचे. भट्टूदा नमस्कार. आपण कांद्या पिकामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला. थोडक्यात सांगा की आपल्या शेतकऱ्यांना कसं वापर केला आणि काय तुम्हाला फरक दिसतोय? लावणीच्या पहिल्या पाण्यानंतर मी दुसऱ्या पाण्याला मल्टीप्लायर असं डब्यात एक डबा घेतला, त्यात एक छिद्र गेला आणि त्या पाण्यात प्रवाही पाण्यातून ते वाहत्या पाण्यात वाहत्या मल्टीप्लायर पाण्यात, दिलं. हां. किती वेळा दिलं मल्टीप्लायर? मल्टीप्लायर तर फक्त 2 वेळेस दिले. एक रासायनिक बरोबर आणि हां. एक पाण्यातून. पाण्यातून 2 महिन्याचा कांदा झालाय 2 तुमचा. महिन्याचा. अजून एक पण फवारणी केलेली नाही नाही तुम्ही. केली. तर याची फवारणी पण करू शकतात वाहत्या पाण्यातून आणि रासायनिक खतासोबत मल्टीप्लायर दिलंय तुम्ही. दिली. तुम्ही अगोदरपासून कांदा करतायत. यावर नेहमीच्या कांद्यात आणि या कांद्यात काय फरक दिसतोय तुम्हाला? या कांद्याला म्हणजे आता 2 महिन्यापेक्षा म्हणजे या कांद्याला वाढ आणि त्यांची जी मुळ्याची संख्या तुम्ही बघताय, हो. ती चांगली प्रकारे आहे, म्हणजे चांगलीच आहे. पातीमध्ये काय फरक वाटतोय? पात एकदम रफ आहे. रफ म्हणजे अशी निरग वाटते आणि निरग- जाड निरग. वाटते हां. मस्त ना? हां. आणि किती मोठी दाखवा जरा मला आता पाहतो. ही पात जवळपास 2-6 फूट अजून ती वाढेल. वाढेल. बरोबर आहे. हं. कारण अजून ग्रोथ चालू आहे. चालू आहे. तर तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरलं त्याबद्दल समाधानी आहात? आहेत. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? तर आता त्यांच्या माझ्या अनुभवानुसार त्यांना मी सांगेन चांगला आहे ते वापर. चांगलं आहे बस. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद.